श्री स्वामी समर्थ. प्रेग्नन्सीमध्ये इतकं वेट वाढलं की आता वेट लॉस केल्याशिवाय ऑप्शन नव्हता. आणि मग विचार केला एक्सरसाइज आणि इंटरमिटंट फास्टिंग दोन्ही पण सोबतच करू, म्हणजे बराच काही वेटमध्ये फरक जाणवेल. आणि तो जाणवलासुद्धा. आणि आजपासून परत स्टार्ट केलं. आज ऑफिसून येताना मी फळं, थोडीशी फुलं आणि भाजी वगैरे आणली, कारण की आज गुरुवारचा उपवास होता आणि पूजासुद्धा करायची होती. पूजेसाठी फुलं वगैरे लागणार होती. इकडे आईने तयारी करून ठेवली होती पूजेची. तोपर्यंत मी सगळं आवरून घेतलं, पूजेची मांडणी वगैरे केली, आरती वगैरे केली आणि खूप छान प्रसन्न वाटत होतं. जेवण वगैरे झालं आणि इकडे श्रीचं असं काहीतरी खेळणं चालू होतं. तो कधीच एका जागी शांत बसत नाही. त्याचं कंटिन्युअस काही ना काहीतरी काढणं ठेवणं चालूच असतं. आणि ते सगळं बघायला मला खूप मजा येते, कारण की दिवसभर या सगळ्या गोष्टी मी खूप मिस करत असते. त्यामुळे मला हे बघताना खूप आनंद होतो. तसं तर श्री आता खूप जास्ती हट्टी आणि खोडकर झालं आहे, असं मला आई आल्यानंतर सांगत होत्या. पण आपलं बाळ किती जरी खोडकर आणि हट्टी जरी असलं तरी आई त्याच्याकडे कौतुकानंच पाहते. आणि शेवटी ते तिचं गुणी बाळच असतं ना. आणि असा हा माझा श्री आणि आमचा असाच संपला दिवस. श्री स्वामी समर्थ. थँक्यू फॉर वॉचिंग.